झालेला आहे छान. हे बघा असं थोडंसं आहे ना त्याला भाजलेल्यासारखं असं कलर येतो. आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक करायचं आहे, बाकी काही स्पेशल आता ह्याला छान वाफ आली की मग थोड्या वेळाने यामध्ये ना मीठ ॲड करते. व्हिडिओमध्ये ना आईकडे जेव्हा मी व्हिडिओ काढते तेव्हा आहे ना जास्वंदीचं झाड बघितलं असेल की ज्याला आहे ना खूप फुलं येतात आणि मस्त अशी छोटी छोटीशी फुलं असतात त्याची जास्वंदीची. त्याचा कलर पण खूप छान आहे. तर त्याची जास्वंदीची एक काडी आहे ना मी इथे आणली होती लावायला आणि तुम्हाला दाखवते की ती किती छान लागली आहे. मध्ये ना कुठलीही झाडं पटकन लागतात, त्यामुळे शक्यतो आहे ना पावसाळ्यात झाडं लावायची जी लावायची असतील ती. तर आहे ना हे जास्वंदाचं झाड आहे. ह्याचा कलर खूप सुंदर आहे आणि ना खूप फुलं असतात ह्याला, म्हणजे रोज एक तरी फूल येतच. असं कधीच होत नाही की त्याला फूल आलं नाही म्हणून, रोज फुलं येतात. आणि हे बघा किती छान लागलं आहे ते झाड. छोटी छोटीशी पानं पण आली आहेत. आणि अजून एक झाड आणलं होतं, याला काय म्हणतात ते काही मला माहिती नाही, पण हे पण छान लागलं आहे. आता बघू, मला खूप एक्साइटमेंट आहे की ह्याला फुलं कधी येतात ते. एक तरी फूल लवकर यायला हवं. मला असं वाटतं की हा शेंडा मी अजून खुडून टाकते, म्हणजे नवीन इथून अशी फांदी त्याला फुटेल. आता बघू याला कधी फांदी नवीन अशी फुटते ते. वरतून जर खुडलं ना तर मग लवकर त्याची वाढ होते. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आजचं एक छान मस्त मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येकाचा आहे ना आठवड्याचा पहिला किंवा दुसरा दिवस आहे ना जर गोंधळात गेला किंवा मग तो जर आपण व्यवस्थित रिसेट नाही केला ना तर मग पूर्ण आठवडा आपला खूप असा अस्ताव्यस्त जातो. तर आज आहे ना मी मस्त माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ना ते छान असं लवकर सुरू केलं आणि सगळी तयारी मस्त छान केलेली आहे. आता अद्विकाचं आणि माझं दोघींचंही मस्त आवरलंय. आणि सगळ्यात मेन म्हणजे जर आहे ना आठवड्याचा पहिला दुसरा दिवस असेल ना तर मी काय करते, सकाळी लवकर उठून आहे ना पहिले सगळं घर छान स्वच्छ आवरून घेते, रोजचेच जे आपले कामं असतात. आणि अद्विकाचं बघा तिकडे व्हिडिओ करणं चालू आहे. तर चला, काही छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि मी माझं मॉर्निंग रुटीन अद्विकासोबतचं कसं असतं तेही तुम्हाला दाखवते. आता मी अद्विकासाठी ना टिफिन करणार आहे आणि एक छान भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे जर तुमच्या घरामध्येही लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना अशी ना टिफिनला अशी रेसिपी देऊ शकतात. सिंपल असते आणि अद्विका काही जास्त तिखट खात नाही, त्यामुळे ना तिला असं थोडंसं कमी तेल, कमी तिखट, कमी मसाला वगैरे जे काही असेल ते असं साधं सुद्धा मस्त मी बनवून देते. आणि नुसतं हळद, हिंग, मीठ एवढंच टाकून फोडणी देऊन असं तिच्यासाठी भाज्या करत असते. तर आज विचार केला मस्त आज मी बीन्सची भाजी करणार आहे आणि सिंपल अशीच, तर ती तुम्हाला दाखवते. त्यानंतर 12 वाजता अद्विकाची स्कूल आहे आणि स्कूलवरनं सोडून आली अद्विकाला की मला एक रेसिपी करायची आहे. ती म्हणजे आता थंडी आहे, पाऊस वगैरे तर आहे. तर आहे ना मी विचार केला की ना रोज काही आहे ना असं काजू बदाम वगैरे हे ते ना अगदी नियमितपणे काही खाणं होत नाही. आणि शिरा वगैरे जरी करायचं असेल तरी कधी कधी माझ्याकडनं आहे ना बदाम काजू भिजवायला टाकणं मी विसरून जाते. तर मग मी विचार केला की ना जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते मस्त त्याची ना एक मी पावडर तयार करते, म्हणजे प्रोटीन पावडर जे आपण म्हणतो ती मलाही रोज घ्यायला होईल आणि अद्विकालाही जर कधी शिरा वगैरे केला तर त्यातही टाकायला होईल. आणि ना पण आपल्याकडे ना अजिबात लक्ष देत नाही, म्हणजे त्यानंतर मग ना काही दिवसानंतर आपले हाडं दुखणं, सांधे दुखणं हे नवीन चालू होतात. हां, तर त्यासाठीच मी म्हटलं की
तर ती प्रोटीन पावडर तयार करते आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते की कशी करायची आहे. ती आपण आहे ना दुधातनं वगैरे पण जर घेतली ना तरी पण खूप चांगलं आहे आणि सगळ्यांसाठीच, कधी कधी अद्विकाला पण देता येईल. सोबतच आहे ना तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करते की सकाळची कामं अद्विकाला घेऊन मी कशी करते, कारण की अद्विका भयानक त्रास देते आणि तिला सांभाळून सगळे कामं मॅनेज करणं खरंच खूप मुश्किल आहे. ती इतकी उद्योग करत असते की बस, पण तरी करणं तर भाग. तिला घेऊन सगळं करायचं म्हणजे तिच्याशी खेळावं पण लागतं, तिला काही ना काहीतरी सांगायचं म्हणजे ती डोळ्यासमोरही राहते आणि माझे कामही होतात आणि तिची करमणूक पण होते आणि स्क्रीन टाइम पण मला टाळता येतो. तर असं सगळं आहे. तर इथे मी करणार आहे बीन्सची भाजी आणि इतके बीन्स घेतले. याला श्रावण घेवडा पण म्हणतात बहुतेक, का वेगळा असतो नाही, श्रावण घेवडा वेगळा असतो वाटतं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे ना छान मी धुवून ठेवलेलं होतं सकाळीच आणि हे आता बारीक बारीक आहे ना असे आपण चिरून घेऊ. मी जे करते ना ती प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची असते. आता मी म्हटलं की मी हे चिरते तर ती म्हणे की मी चिरणार. प्रत्येक गोष्ट तिला करायचीच असते. हो तू कर. रडायचं नाही. इथे बस, चला इथे बसा. हे कॅडबरी खाण्याचे परिणाम आहेत. हळू थांब, मी देते. सर अगं पडशील इथून अद्विका. आता हिला भाजी चिरायची. आता हे तिला हे पाहिजे, असं चिरायचं मी तुला शिकवते. जेव्हा काही मी तिला कामं सांगेल ना इथून पुढे, जर अद्विका मोठी झाल्यावर, मला नाही वाटत की ती काही कामं करेल म्हणून, कारण की सगळ्यांचं असंच असतं, लहान असल्यानंतर येत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. धर, हे घे, डोळ्याला लागेल. वाटी नाही, इथे चिर. पाणी नेमकं जास्त गरम होऊन गेलं. असं होतं, एक काम करायला गेलं की दुसरं काहीतरी बिघडतं. स्वयंपाक करायला ना जास्त वेळ लागत नाही, खूप पटकन होतो. म्हणजे मी तरी फास्ट करून मोकळी होते, जास्त वेळ टाइमपास करत नाही. पण अद्विकामुळे जिथे ना अर्ध्या तासाची गोष्ट आहे ना, त्याला मला 2-2.5 तास लागतात. विचार करा म्हणजे ती किती हे करत असेल. तीच नाही, प्रत्येकच लहान मुलं करतातच. आणि अशी एकही गोष्ट नाहीये की ती करत नाही. सपोज मी जर झाडून घ्यायला लागली तर तिला झाडून घ्यायचं असतं, मी पुसून घ्यायला लागली की तिला पुसून घ्यायचं असतं. इव्हन तिला बादल्या पण घासायच्या असतात, तिला मग्गे घासायचे असतात, रोज बाथरूम घासायचं असतं. हे देते मी, बाथरूम घासायचं असतं. सगळं जी गोष्ट मी करते ना ती करते. पण मग एक गोष्ट खूप चांगली आहे, आमच्या घरात सगळ्यांना लागते, माझ्या आईलाही खूप स्वच्छतेचं हे आणि नीटनेटकेपणा. म्हणजे उगाचच काम आहे ना दोरीवरचं मोरीवर केलेलं अजिबात आवडत नाही, असं आई म्हणते. ते करायचं असेल तर व्यवस्थित करायची प्रत्येक गोष्ट, आणि स्वच्छता पण. आणि माझ्या बहिणीला पण, तिला तर अजून जास्त स्वच्छता लागते. त्यामुळे आम्हाला आहे ना घरात सगळ्यांनाच खूप स्वच्छतेचं आणि नीटनेटकेपणाचं, म्हणजे जे आपले कपाट आहेत किंवा मग आपल्या अंथरूण पांघरूण हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घड्या घालणं, त्या ठेवणं, ते आवडतं. आणि अद्विका ना सेम तसं बघते आमच्या सगळ्यांचं आणि ती पण कॉपी करते. सपोज जर आहे ना बेडशीट टाकलेलं असेल किंवा एखादी चादर काही खाली टाकलं ना, ते जरी ना त्याचा कोपरा जरी तिरका वगैरे काही झालेला असेल ना तरी पण ती लगेच नीट करते. तिला पण ती सवय लागलेली आहे. आणि जेव्हा पण आंघोळीला जाते ना तेव्हा बाथरूम मध्ये लगेच मग्गा विसळते, त्याच्यानंतर बादली घासते, जो स्टूल आहे बसण्याचा त्याच्यावर पूर्ण सगळ्यावर पाणी पहिले टाकते आणि मगच त्याच्यावर बसते. आणि तिच्या हाताने जर पाणी प्यायचं असेल तर पहिले पाण्याचा ग्लास विसळून घेते आणि मगच पाणी पिते. असं प्रत्येक ह्याच्या बाबतीत करते. तर ना ठीक आहे, मला ती गोष्ट चांगली वाटते की तिला पण हळूहळू सवय लागतीये या सगळ्या गोष्टींची. आणि लहानपणापासूनच ही सवय पाहिजे. मी ना एक हे वाचलं होतं पुस्तक की काही लेख वाचला होता की
जापनीज जे मुलं आहेत ना ती इतकी शांत आणि ती इतकी हुशार का बरं असतात लहानपणापासूनच. तरी ना त्यांचे आई वडील आहेत ना त्यांना लहानपणापासूनच सगळ्या गोष्टींच्या सवयी लावतात. आणि सगळ्यात मेन आहे की त्यांना स्वच्छतेची सवय लावली जाते की आपल्या आपल्या गोष्टी आपण कशा करायच्या, स्वच्छता सगळी ठेवायची, कपड्यांच्या घड्या घालणं, सगळ्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकवत पण नाहीत त्यांना किंवा विचार पण करत नाही की ह्यांना आपण शिकवलं पाहिजे. आपण काय विचार करतो की किती लहान आहे, आत्तापासूनच काय पुढे जाऊन करायचंच आहे. आता माझी भाजी चिरून झालेली आहे. त्यात कणिक आहे बाळा, हे घे ना, हे घे, हे घे, हे चिर, हे बघ असं असं चिर. आणि आद्विकाने मला खूप मदत केली. थँक्यू आद्विका, तिला खूप आनंद होतो. बघा आमचं काम बघा किती जोरात चालू आहे. हे एवढी भाजी चिरून झाली आहे. काय नको, उभं राहून राहून चालू आहे. आणि सुरी घेतली आहे, पण ही सुरी मी तिला दिली आहे, ह्याला धार खूप कमी आहे म्हणून. वा, आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. हे बघ भाजी चिरून झाली. आता हिचा दुसरा उद्योग सुरू झालाय. तोपर्यंत मी हिला देते हे मनुके खायला. हे घे मनुके खा. आणि तोपर्यंत मी आता भाजी करते. ते बघ एकदम सिंपल पद्धतीने भाजी करते, पण आहे ना ही भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. फक्त मी याला थोडीसे मोहरीची फोडणी आणि हळद हिंग इतकंच टाकणार आहे. आद्विका मला चटका देते, आद्विका मला चटका देते. तिथे डोकं नाही घालायचं. हे बघ असे उद्योग असतात, फ्रीज आणि त्याच्यामध्ये डोकं घालते. त्याला स्कूलमध्ये काय शिकवलं, तेल तापलं की मोहरीची फोडणी दिली की थोडंसं किंचित हळद आणि किंचित हिंग इतकंच घालायचं आणि हळद जास्त नाही टाकायची, मग त्याचा रंग बदलतो. किंचित हिंग घालणारे, एकदम चिमूटभर हळद फक्त चवीपुरती, किंवा तसंच करू नये भाजी म्हणून. आणि मग आता हे चिरलेले बीन्स फोडणी द्यायचे. बस झाले. भाजी होईपर्यंत इकडे तवा पण ठेवलेला आहे, म्हणजे पटकन पोळ्या पण करून घेते. नाही ते हिंग सांडेल, हिंग दे, सांडेल. हे बघा कसे उद्योग असतात. तू आत्ता ठेवली बघ खुर्चीवर आहे मनुके. आता ह्याला छान वाफ आली की मग थोड्या वेळाने यामध्ये ना मीठ ऍड करते. आता एक उद्योग करून झाला, आता दुसरा उद्योग करणं चालू आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि हा उद्योग दिवसभरातनं कितीतरी वेळेस असतो. देव सगळे इकडचे तिकडे झालेत आता. आणि आद्विका मला पूजा करू लागली होती काल छान, तिला खूप आवडतं. हा वा चला. बरं सॉरी मी म्हणायचं नाही, आमचे रूल खूप कडक आहेत. एक आयडिया आली मला की आईने आद्विकासाठी खोबऱ्याची चटणी करून दिलेली आहे. छान आहे, एकदम कमी तिखट आहे, खोबऱ्याने भाजीला चव पण येते. तर मी विचार केला की मस्त ती चटणी थोडीशी टाकते. तर हे बघा ही चटणी आहे आणि छान आहे, थोडीशी टाकून लागते. दाण्याचं कुठेही टाकू शकतात. ताटामध्ये थोडंसं आहे ना डिश घेतली एक छोटीशी, थोडंसं पाणी वरती ठेवलंय आणि असं भाजी होईपर्यंत आता पटकन पोळ्या करते. करा. मला हे आद्विकाला करू द्यावं लागतंय सगळं, कारण की मला काहीच काम करता येणार नाही, त्यामुळे नाईलाज आहे माझा.
अद्विकाने सगळी पूजा केली आज, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. इतकी छान करते ना की बस. आणि इतकं मन लावून देवाचं म्हणत पण असते आणि पूजा पण करते. तर हे असं चालू असतं, तेव्हाच कुठे माझा स्वयंपाक काम वगैरे ते सगळं होतं. आता अद्विकाला मस्त गरम पोळी दिलेली आहे. अद्विकाचा टिफिन रेडी झालाय आणि हे बघा भाजी आणि पोळी भरून ठेवलेला आहे. टिफिन आता इथे ठेवून देते आणि आता पटकन अद्विकाची तयारी करते. शाळेची तयारी, तिला ड्रेस वगैरे घालून देते. मी तयार होते आणि वेळ कसा निघून जातो ना कळत नाही. बघा घड्याळामध्ये किती वाजले, 11:30. इथे रेडी आहे अशी छान मस्त आणि खूप सुंदर लागते. छान झाली? आवडली? श्रावण घेवडा ते का? ते कवर आहे बाळा, कवर, सोफ्याचं कवर. आणि आता मी जस्ट अद्विकाला स्कूलमध्ये सोडून आली आणि आता बाकीची उरलेली कामं करायची आहेत. आता मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. मी तुम्हाला म्हटलं की मला एक प्रोटीन पावडर तयार करायची आहे, तर ती प्रोटीन पावडर करून घेते. म्हणजे मग ती दुधात किंवा कधी काही गोड बनवलं, कधी शिरा बनवला, काही बनवलं तर त्याच्यामध्ये टाकून ती खाल्ली जाते. म्हणजे सेपरेटली प्रत्येक वेळेस ना काजू बदाम भिजवा किंवा मग ते तसे किसून घाला, असं काही माझ्याकडनं होत नाही आणि इतकासा वेळ पण नसतो. त्यामुळे म्हटलं तसंही घेऊ किंवा मग सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना गरम गरम दुधासोबत 1 चमचा जरी ती टाकली तरी चालेल. आणि त्यामध्ये मी बाकी सीड्स वगैरे पण टाकणार आहे, तर बघू, तुम्हाला दाखवतेच. प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी मी इथे एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत. हे सीड्स आहेत दोन्ही, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, हे काजू, त्यानंतर अक्रोड, बदाम आणि डिंक तळून घेणार आहे तुपामध्ये. खोबरं थोडंसं किसून घेतलं आणि इथे मखाने. खोबरं नाही घेतलं तरी चालेल, पण त्याच्याने थोडासा गोडवा येतो. आणि यामध्ये खारीक पावडर ॲड केली ना तरी पण छान लागते. तरी इतक्या वस्तू मी घेणार आहे आणि ह्या सगळ्या आहेत ना थोड्याशा भाजून घेते आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आता मखाने गरम करून घेते, कारण की मखाने चिवट असतात, तर ते तसे होणार नाहीत म्हणून थोडेसे खुसखुशीत करून घेऊ. आणि हे सगळे जे आहेत ड्रायफ्रूट्स, हे सगळे नुसते आहेत ना 1-2 मिनटं असे परतून घेऊ. म्हणजे ते छान असे भाजले गेले किंवा थोडेसे गरम झाले की मग चव थोडीशी छान येते त्याची आणि खराब पण होत नाही. आणि डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. झालेत मखाणे आता गरम आणि असे दाबून बघायचे, जर ते खुसखुशीत झाले तर झालेत. बाकीचं सगळं आता थोडंसं गरम करून झालेलं आहे. डिंक आता तळून घेते. हा डिंक आहे ना तळल्यानंतर जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो ना तेव्हा थोडासा आहे ना एकदाच मिक्सर फिरवायचा आणि जाडसर करायचा. तर तो जो दाताखाली लागतो ना तो खूप छान वाटतं, ते कुरकुरीत खायला. डिंक पण तळून झाला आहे, मखाणे पण झालेत आणि बाकी हे सगळं झालेलं आहे. छान हे बघा, असं थोडंसं आहे ना त्याला भाजलेल्यासारखं असं कलर येतो. आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक करायचं आहे. बाकी काहीच स्पेशल वेगळी अशी रेसिपी नाही आहे, फक्त बारीक करायची आणि ती पावडर तयार केली म्हणजे प्रोटीन पावडर. पण फक्त मिक्स करताना आहे ना आता सगळ्यात पहिले मखाने तयार करून घेते, कारण की सगळं जर सोबत एकत्र केलं ना तर मग हे व्यवस्थित असं बारीक होणार नाही. त्याच्यामुळे पहिले मखाने करून घेऊ, ते थोडे बारीक झाले की मग डिंक करू आणि मग एक हे करू आणि मग सगळं एकत्र करू नंतर.
आता सगळं मिक्स करून झालं. ही आहे मखानाची पावडर, हा डिंक, हे जे पंपकिन सीड्स अँड फ्लावर सीड्स होते त्याचं पावडर, आणि ही काजू बदाम अक्रोड याची पावडर. आता हे आणि हे आहे खोबरं. आता हे सगळं मी मिक्स करते. यामध्ये ना तुम्ही ना चिया सीड्ससुद्धा टाकू शकतात, ते सुद्धा खूप चांगले असतात. चिया सीड्ससुद्धा थोडेसे भाजायचे आणि मग टाकायचे. मला नंतर आठवलं तर ठीक आहे, आता मी नंतर मिक्स करेन. किंवा मग काय करायचं, दुधामध्ये घेताना आहे ना थोडेसे चिया सीड्स त्यामध्ये ॲड करायचे आणि पावडर टाकायची, तरी पण खूप जास्त हे हेल्दी आहे. आणि रोज किंवा एक दिवसाआड म्हणा किंवा रात्री झोपताना जरी अशी पावडर तुम्ही दुधासोबत घेतली तरी पण खूप चांगली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. चमच्याने ना व्यवस्थित हलवायचं, कारण की आपण हे वेगळं मिक्सरमधनं काढलं आहे तर ते एकत्र मिक्स झालं पाहिजे. आणि आता मस्त स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि हे ना फ्रीजमध्ये ठेवायचं शक्यतो, नाहीतर मग कधी ह्याला खोबरं आहे किंवा बाकी गोष्टी आहेत तर त्यामुळे ना खवट होण्याची शक्यता असते, किंवा मग कधी आहे ना जाळं पण लागतं. तर फ्रीजमध्येच ठेवायचं म्हणजे जास्त दिवस टिकेल. तर प्रोटीन पावडर करून माझी रेडी आहे आणि स्टीलच्या डब्यातही भरून ठेवलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि आता वीक स्टार्टिंगच आहे, तर माझे काही नेहमीचे ठरलेले कामं असतात, ते म्हणजे सगळे कपाट ऑर्गनाईज करणं, व्यवस्थित ठेवणं आणि ड्रेसिंग टेबल आवरणं हे असतंच. तर आता अद्विकाचं थोडंसं काही येत ना, कपडे खूपच अस्ताव्यस्त झालेले आहेत, पटकन मी ते आवरून घेणार आहे. नंतर परत आहे ना अद्विका स्कूलमधनं आली की अजिबात ते काही जमत नाही, त्यामुळे ते करते पटकन आणि डायरेक्ट तुम्हाला सेट केल्यानंतर दाखवते की छान असं मस्त दिसतंय, आणि आधीचंही दाखवते की किती गोंधळ झालेला असतो ते. आता हे कपाट आवरणं ना माझं फार कॉमन झालेलं आहे आणि मी नेहमीच तुम्हाला दाखवते. उद्या अद्विकाच्या स्कूलमध्ये ना दीप अमावस्येचा कार्यक्रम आहे, तर ट्रॅडिशनल ड्रेस घालायचा आहे. तर हा तर तिला काही अजिबात आवडत नाही आणि अजिबातच ती घालत नाही, तर म्हटलं की हा तिला घालूया. ट्रॅडिशनलमध्ये हाच एक आहे. आणि हे बघा असे काही कपडे कसेही सगळे अद्विकाचे झालेले आहेत. तर आता हे सगळे व्यवस्थित लावते. आणि झालेलं आहे कपाट आवरून, छान असं सेट करून ठेवलं. आधीचं बघा किती अस्ताव्यस्त होतं. हँगरला सगळे ड्रेस लावून ठेवलेत आणि इथलंही आवरून झालं.